स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषानं त्या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजी राजे आणि ज्या वारसदारांनी देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदारांनी देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती दिलं पेललं ते राजा शंभू छत्रपती या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नतमस्तकाच्या जागा आज फार कमी उरल्या, पण ज्यांचं नाव घेतल्याबरोबर आमचं मस्तक आदराने नतमस्तक होतं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण त्यांची पूजा करणारे लोक हे फार कमी आहेत. माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण त्यांची पूजा करणारे लोक हे कोट्यावधी आहेत असे माझे. सिंहाचा छावा म्हणून जगला आणि सिंहासारखाच मेला असा माझा सर्जा संभाजी. खरं तर युवा युवकांना असा एखादा युगपुरुष जन्माला येतो जो काहीतरी क्रांतीचं काहीतरी नवीन करून दाखवण्याचे उमेद त्याच्यामध्ये निर्माण होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्राच्या पटलावरती काही राजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, सुलतान झाले, आले तसे निघून गेले, पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतन राहिलं. कसलं कर्तृत्व, कसलं असेल ते व्यक्तित्व, कसा होता काळ. एखाद्या महापुरुषाचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर त्याला वर्तमान काळात आणून चालत नाही, त्याला त्याच्या काळात न्यावं लागतं. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती पाहावी लागते आणि त्या पार्श्वभूमीवरती त्या महापुरुषाचं कर्तृत्व तोलावं लागतं. मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही जातो त्यावेळी कसा होता शिवपूर्व काळ. 750 वर्षाच्या त्या बादशाहीच्या अंधारामध्ये माझा महाराष्ट्र तुडून निघाला होता. शतकानुशतक मोगलांची आक्रमण, परक्यांची आक्रमण माझ्या भारतावरती होत होती. हिंदुस्थान रेगाला गेला होता. या जनतेला स्वातंत्र्य म्हणजे काय, आपलं जगणं म्हणजे काय, जीणं म्हणजे काय हे सुद्धा विसरून गेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये माँसाहेब जिजाऊ आणि राजे शहाजी राजे यांचा विवाह झाला. पहिला पुत्र झाला संभाजी. पण महापुरुषांना माँसाहेबांना पुत्र हवा होता तो महापराक्रमी महापुरुष जो या महाराष्ट्रावरची काळरात्र मिटवेल, या महाराष्ट्रावरती एक विजयाची नवीन उमेद पैदा करेल. आणि असा पुत्र माँसाहेबांना डोहाळे लागले. आता कसले लागले असतील डोहाळे? गुलाबजामुन खायचे, चिंदा खायचे, रसगुल्ला खायचे. माँसाहेबांना डोहाळे लागले घोड्यावर स्वार व्हायचे. माँसाहेबांना डोहाळे लागले तलवारबाजी करायचे. माँसाहेबांना डोहाळे लागले शत्रूच्या नरड्यावरती बसून शत्रूचं रक्त प्यायचे. आणि याच डोहाळ्याच्या उमेदीतून राजा शिवाजी पोटामध्ये वाढत होता. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी रायगडावरती एका शिवरत्नाचा जन्म झाला. आणि याच राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किसी के पेट में से सांप पैदा होता था तो किसी के पेट में से पाप पैदा होता था. किसी के पेट में से सांप पैदा होता था तो किसी के पेट में से पाप पैदा होता था. मगर जिजाऊ ऐसी मां थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवबाप पैदा हुआ. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरीवरती शिवाई देवीच्या कृपेनं शिवरायांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं असे आम्हाला माहिती आहे. पण खरंच का शिवाई देवीच्या कृपेनं राजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं? अजिबात नाही. माँसाहेबांना पुत्र हवा होता रौद्र. माँसाहेबांना पुत्र हवा होता या महाराष्ट्र पटलावरचा अंधकार दूर करणारा. म्हणून माँसाहेबांना पुत्र हवा होता शंकरासारखा. माँसाहेबांना पुत्र हवा होता तो त्या शिवासारखा. आणि म्हणूनच माँसाहेबांनी शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी ठेवलं. माझा पुत्र हा फक्त सरदार पुत्र नसेल, माझा पुत्र हा शिव असेल, माझा पुत्र हा शंभू असेल, माझा पुत्र हा रौद्र असेल. आणि याच भूमिकेतून माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी ठेवलं. जेव्हा सत्याच्या मुळाशी वास्तवाच्या तळाशी मी जायला लागतो आणि इतिहास खरा आम्ही पुढे जाऊन पाहायला लागतो ना तेव्हा मला लक्षात येतं. मी पहिल्यांदाच बोलत होतो की शिवरायांच्या काळातील परिस्थिती कशी होती. सुलतानी सत्ता महाराष्ट्रावरती होत होत्या. सुलतान महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आपली सत्ता गाजवत होते. आणि त्याच वक्ती माँसाहेब शिवांना घेऊन पुण्यात आल्या. कसं होतं पुणे? उद्ध्वस्त होत भकास आणि कंगाल झालेलं. राया रावण गाढवाचा नांगर फिरला होता या मातीमधनं. सगळी धरती बगाल करून टाकली. याच मातीमध्ये पहार रोवली. एक तुटकी वाहन तुटकी कवडी त्या लाडकोडीने सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ. इथं जर वस्ती केली तर त्याचा निर्वांश होईल.
अंधश्रद्धा आमच्या मनामध्ये भिनवली गेली. रायाराव म्हणजे मौलांचा चाकर. रायारावानं आमच्या मनामध्ये अंधश्रद्धा भिनवली की या मातीमध्ये जर कोणी वस्ती केली तर त्याला निर्वांश होईल. आणि निर्वांशची भीती मनामध्ये बाळगून पुण्यातली जनता हळूहळू दूर जाऊन राहायला लागली. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये आपलं वास्तव्य करायला लागली. तिथं आल्यात मास आहे, राज्य करायचंय, जहागिरी चालवायचंय. पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? अरे कोण होतं तिथं? दगडात धुंड्यांवर की कुत्र्या गिधाडांवर? अरे माणसं होतीच कुठं? माणसं दूर सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात दबा धरून बसलेली, जीव मुठीत घेऊन राहिलेली, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढा अट्टहास मांडत असलेली. तिथं आल्यात मास आहे. आस्ते आस्ते आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांमध्ये फिरवली आणि तपके डोळे दिसायला लागले. मासाहेबांनी त्या रयतेच्या डोळ्याला साथ घातली. अरे या परत या गावात. रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि मासाहेब म्हणाल्या तुमच्या शिवबालाजीच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. आणि मासाहेबांच्या सांगण्यावरून सगळी जनता गावामध्ये परत यायला लागली. हळूहळू गावं गजबजू लागली, घरं गजबजू लागली. आणि बघता बघता रयतेला पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. एका स्त्रीनं महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा केली. आम्हाला कितीतरी लक्षात घेतलं पाहिजे. आज सध्याच्या काळामध्ये जगत असताना आमची तरुण पिढी भरकटते. तरुण पिढी कुठेतरी वाया जाते. मग या गोष्टीचा आम्हाला कुठेतरी विचार करावा लागतो की महाराष्ट्रामध्ये पहिली सहकारी संस्था उभा करणारी स्त्री म्हणजे मासाहेब जिजाऊ आहे. मासाहेबांनी त्या संस्थेच्या मार्फत लोकांना बियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या, शेतकरी रणात गेला, हळूहळू पेरणी झाली, मातीचा ऊर फुडून हिरवे कोंब डोकावू लागले, वाऱ्याबरोबर हलू लागले, उन्हाबरोबर धुलू लागले, बघता बघता भरू लागले, बघता बघता त्या पिकांना मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली. आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, शेतात तर गेलो, पेरणी तर झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसंही लगडली, पण सुलतानाची तोंडाला कधी येईल? कधी लंगाना त्या पिकामध्ये करेल, सगळं पीक उद्ध्वस्त करेल आणि तोंडाला आलेलं पीक कधी काढून घेईल? आणि भादरलेले मासाहेबांकडे गेली, विचारती झाली. मासाहेब तुमच्या सांगण्यावरून गावात तर आलो, पेरणी तर झाली, पीक तर आलं, मोत्यासारख्या दाण्याची कणसंही लगडली, पण यवनांची टोळधाड कधी येईल? सगळ्या घोड्यांच्या टापाखाली उभं पीक उद्ध्वस्त करेल, काय करावं? आणि मासाहेबांनी शिवाजी राजांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या त्या मोत्यासारख्या कणसावर पाखर बसू नये म्हणून काय करता? आणि तो शेतकरी म्हणाला काय नाही, जी बांधा बांधा फक्त गोपण्या घेऊन उभा राहतो, आताही तेवढंच करा, आताही तेवढंच करा. आणि शेतकरी सज्ज झाला, रात्रभर जागू लागला. आणि बघता बघता घोड्यांच्या टापा ऐकू आल्या, आली यवण आली. आणि त्याच वक्ती महाराष्ट्रातील सगळे शेतकरी वर्ग हातामध्ये गोपण्या घेऊन शेताच्या बांधा बांधावर जाऊन उभा राहायला लागले. आणि बघता बघता गोपण्या फिरू लागल्या, दगडं भरली, घराघरात फिरल्या, सुटली धाड 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 आदळू लागली. आणि बघता बघता त्या यवनांच्या टापांचा आवाज कमी झाला, मोगल पसार झाली. आणि या वक्ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला महामंत्र कळाला की ज्या अर्थानं आपण या शेतीच्या पिकाचं पाखरापासून रक्षण करू शकतो ना, त्या अर्थानं आपण आपल्या शेतीच्या पिकाचं यवनांपासून सुद्धा रक्षण करू शकतो. आणि ही उमेद शिवाजी महाराजांनी ज्यावेळी शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आले होते ना, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा हातामध्ये सोन्याचा नांगर धरला. इथल्या माणसांची जमीन नांगरली, तितकीच इथल्या माणसांची मनही नांगरली. इथल्या मातीत त्याचं धान्याचं बीज पेरलं, तसंच इथल्या माणसांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं. आणि ती माती आणि ती माणसं उपजाऊ झाली. आणि याच विश्वासानं रयत गावामध्ये येऊ लागली. आणि बघता बघता शिवाजी महाराजांनी आपला उद्योग चालू केला. मावळे गोळा करायचे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. मग माणसं तर लागणार, तरुण पिढी तर लागणार, तरुण पिढी कशी गोळा करायची? मग शिवाजी महाराज एकदा रस्त्यावरून जात होते. रस्त्यावरून जात असताना समोरून एक आणदाण रानरेच्या ताकदीचं हत्तीसारखं पोरगं समोरून येत होतं. शिवाजी महाराजांना वाटला की हा माणूस आपल्याकडे हवा. मग शिवाजी महाराजांच्याकडे एक शस्त्र आहे, मदाळ आणि रसाळ, जीभ नावाचं. त्या जिभेच्या बळावर शिवाजी महाराज कोणालाही आपलं करून घ्यायचे. शिवाजी महाराज त्या पोराजवळ गेले आणि त्याला म्हणाले काय करतो सर? ते पोर म्हणाले काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. मग शिवाजी महाराज म्हणाले येतो आमच्याकडं. तो म्हणला काय करावं लागेल जी? राजे म्हणाले काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी अडवाल तर का पाहिजे बस. नाव म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर. राजे एकदा गावामध्ये गेले होते. त्या गावात ती जत्रा होती. त्या जत्रेमध्ये एक डोंबऱ्याचं पोरग हातामध्ये दाणपट्टा घेऊन विजय सारखा फिरवित होतं. हातातला दाणपट्टा घरात फिरत होतं. शिवाजी महाराजांनी ते पाहिलं आणि राजांना वाटलं की हा पोर आपल्याकडे हवा.
आणि राजे त्या पोराजवळ गेले. त्या पोराला विचारते झाले, काय करतोस रे? तो म्हणला, काय नाही जी. राजे म्हणले, येतोस आमच्याकडं? तो म्हणला, येतो की जी. काय करावं लागेल? राजे म्हणाले, काय नाही, इथं जसा दांडपट्टा फिरवलास ना तसाच आमच्याकडे येऊन फिरवायचा. बस आला, सामील झाला. त्याचं नाव होतं जीवा. म्हणजे तो मरेपर्यंत शिवाजी महाराजांचा झाला. असा एक एक मावळा शिवाजी महाराज गोळा करत होते आणि मावळे गोळा झाले. मग त्यांची रणनीती आखू लागली. आता आपल्याला मावळ प्रांत जिंकायचा आहे, मावळ प्रदेश जिंकायचा आहे, महाराष्ट्रावरती सुद्धा आपल्याला काबीज करायचं आहे. आणि त्या एका दिवशी रात्री दरबारामध्ये सगळे बसलेले असताना शिवाजी महाराजांनी तोरणागडचा विचार सांगितला. आता आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजण्यात सैन्य आणि तोरण्यावर 1,500 सैन्य, कसा जिंकायचा तोरणा? महाराजांनी सांगितलं की आपल्याला तोरणा काही केला जिंकायचा आहे. आणि त्या दिवशी रात्री महाराज आपल्या काही सहकार्यांसोबत हाताच्या बोटावर मोजण्याइतके सहकारी चटीलमुडीतली सगळी पोरं तोरण्यावर धडक दिली आणि बघता बघता तोरणा सुद्धा काबीज केला. असा एक 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 किल्ला स्वराज्यामध्ये महाराज सामील करत होते. 12 मावळ प्रदेश शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात आणला. तोरणा किल्ला, कोंढाणा किल्ला असे अनेक किल्ले महाराज आपल्या कब्जामध्ये आणत होते. आणि आदिलशाहीच्या दरबारात मात्र कल्लोळ उडत होता. आणि भर दरबारात बळी साहेबांकडे आली, अरे कोण तो शहाजीचा पोर शिवाजी? काय उद्योग मांडून राहिलाय? कोण जातो? कोण जातो? शक्य नाही कोणाचं येणं. सगळे दरबार समोर बसले होते. दरबारातले सगळे सरदार समोर बसलेले असताना बडी बेगम साहेबांनी प्रश्न टाकला की कोण जातो महाराष्ट्रात? कोण पकडतो त्या शिवाजी नावाच्या सिंहाची आया? कोणीही उठायला तयार नाही. सगळ्यांच्या मनाखाली चुकल्या गेल्या. अहो साधी गोष्ट नाही ना दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं, म्हणजे तिथून विजापूरून महाराष्ट्रात यायचं, शिवाजीला हरवायचं, त्याला घेऊन जायचं. साधी गोष्ट नाही. कोणी तयार होईना. सगळ्या दरबारांच्या मनाखाली झुकल्या आणि त्यात पाठीमागून आवाज आला, बडी बेगम साहेबा. सरदेशी साऱ्या दरबारांच्या वळल्या म्हणा. कोण कोण कोण? तो तोच ज्याने शिवाजीचे पिताजी शहाजीराजांना कैद केलं. तो तोच ज्याने शिवाजीचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजांना ठार मारलं. तो तोच ज्याने खुद आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मदत काढली. तो तोच वाई शिवर प्रांताचा जहागीरदार. तो तोच अबू तालिब गाझी अफजल खान आला सामने. आणि बडे बेगम साहेबाला म्हणाला की शिवाजीला जिंदा या मुर्दा तुमच्या सामने पेश करतो. विडा उचलला आणि 60,000ची फौज घेऊन 40,000ची फौज घेऊन अफजल खान महाराष्ट्रावर कोसळला. आता महाराजांना मोठा प्रश्न पडला. महाराजांच्या जागी दुसरा कोणी असताना तर घाबरून गेला असता. 40,000 सैन्य आपल्याकडे जमा केलं तर 7,000 पण भरेना. कसं करावं? खानाला कसंही करावं, खानासोबत तह करावं का आपण हरलो म्हणून सांगावं, काय करावं? पण महाराजांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं. आता काळ आलाय तर त्याला ठेचायचाच. आणि महाराजांचं नियोजन चालू झालं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे महाराजांनी खानाचा कोदाळा बाहेर काढला, खान नेला, संपला, या सगळ्या गोष्टी पुढच्या. पण ह्याच्या अगोदर महाराजांचं नियोजन आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला हेच कुठेतरी शिकवलं जात नाही. हीच आपली खंत आहे. 34च्या पुस्तकाच्या भागाने इतिहास शिकवत नाही शिवाजी महाराजांचा. हे कुठेतरी आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्यावेळी खान विजापूरून निघालाय त्यावेळी महाराजांचं नियोजन चालू झालंय. काय करतात महाराज त्यावेळी? ज्यावेळी खान विजापूरून निघालाय ना त्यावेळी महाराज आपल्या हस्तकांकरवी विष देऊन खानाचा हत्ती मारला. आता हत्ती का मारावं महाराजांनी? तत्कालीन काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये असं होतं की युद्धाला निघालेल्या जर योद्ध्याचा एखादा प्राणी मेला, तो घोडा असेल किंवा हत्ती असेल तर ते अशुभ मानलं जायचं. म्हणजे शिवाजी महाराजांना पक्क भीती होतं. शत्रूला जर रणात हरवायचं असेल ना त्याला पहिल्यांदा मनात हरवायचं. महाराजांनी तेच केलं. खानाचा हत्ती मारला आणि खानाच्या सगळ्या सैन्याचं म्हणजे जे सगळं उत्साह सगळा होता तो उत्साह सगळा निघून गेला. आता आपण काही जिवंत वापस येणार नाही. अरे खानाचं सैन्य काय, स्वतः खान सुद्धा हतरून गेलाय. वापस येतो का नाही त्याला बी गॅरंटी नाही. त्यानं महाराष्ट्रात येत असताना त्याच्या 60 बायका होत्या का, सगळ्या 60च्या बायका मारून टाकल्या. त्याला माहिती आहे आपण वापस येतो का नाही गॅरंटी नाही. आणि खान निघालाय देवळं उद्ध्वस्त करत, आया बहिणींची आबरू लुटत गावं उद्ध्वस्त केली. तर महाराजांना प्रश्न पडला त्या खानाला समोरासमोर भेटणं तर शक्य नाही तर काळ खिंडीतच खान गाठला पाहिजे. मग महाराज हवे होते राजगडावर. महाराजांनी राजगड सोडला आणि महाराज गेले प्रतापगडावर. आता प्रतापगड का निवडावर महाराजांनी? शेजारी थंड हवेचा महाबळेश्वर आहे म्हणून नाही. जरा खानाला डोक्याला टेन्शन आहे, 2 दिवस थंडापेक्षा ठिकाणी गेलं पाहिजे, जरा टेन्शन कमी करू, नियोजन करून बघू. त्यासाठी निवडला काय प्रतापगड? अजिबात नाही. प्रतापगड म्हणजे जिल्ह्यात खडाचा बिकट वनराईचा कडे कपड्यांचा इतका की वारात शिरणार नाही. आणि आज शिरलं वारं तर महाराजांच्या परवानगीशिवाय बाहेर पडणार नाही. इतका भयान हा प्रतापगड. म्हणून महाराजांनी प्रतापगड निवडला. खानाला कळालं
की शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. आता तो वाई शिवरायांचा जहागीरदार, वाई म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी वाईचा तो जहागीरदार होता. त्याला माहिती आहे प्रतापगड काय चीज आहे. प्रतापगडावर गेलो होतं, जीवन देणं शक्यच नाही. त्याला माहितीच होतं. तर हत्तीव्याबद्दल गेला, सगळं सैन्याचं सगळं एकदम म्हणजे उत्साह सगळा निघून गेला होता. तरी पण आणि त्या खानानं शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं की तुला जर तुझा जीव प्यारा असेल, पत्राचा महिना असा आहे, जीव प्यारा असेल तर दाती तुरून धरून तुरंत शरण ये, नाहीतर बेमौत मारला जाशील. म्हणजे तुला जर तुझा जीव प्यारा असेल तर तू मला भेटायला ये, तर बेमौत मारला जाशील. आता या भाषेला शिवाजी महाराजांनी कसं उत्तर द्यावं, तुला बघूनच घेतो, सोडत नाही, आपला नाद नाही करायचा अजिबात नाही. मला मी अगोदर सांगितलंय महाराजांकडे एक शस्त्र आहे, रसा आणि मदार जीभ नावाचं. महाराजांनी खानाला एकदम सैन्य भाषेमध्ये उत्तर दिलं. काय दिलं महाराज, आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, आम्ही आपलेच, हे राज्यही आपलंच. तुमच्या सांगण्यावरून आम्ही आलो होतो तुमच्याकडं, पण आम्हाला ही भीती वाटते, त्यामुळे तुम्हीच आमच्याकडे या ना, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. खानाला हरवण्याच्या धडावर ठेवायचा प्रयत्न. काय म्हणतात महाराज, आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, म्हणजे तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात, आम्ही तुमच्याकडे आलो असतो, पण आम्हाला तुमची भीती वाटते. हे पत्र खान वाचून खान म्हणला की आत्ताच मला घाबरले, माझ्या पुढे काय टेकायचं. नंतर खान हरवाच्या धडावर चढला, पण खानाला माहिती आहे शिवाजी सुद्धा साधा सुद्धा माणूस नाही, शिवाजी सुद्धा साधा सुद्धा माणूस नाही, हे खानाला पक्का माहिती आहे. खान गाईला तयार होईना. आता चालू झालं राजांचं मानसशास्त्र. काही करून खानाला प्रतापगडावर आणायचं आहे, आपण भेटायला जायचंच नाही, आपण जिवंत परत येतच नाही, शिवाजी महाराजांना माहिती आहे. म्हणून काही केलं तर खानाला प्रतापगडावर आणायचं. त्या ठिकाणी चालू झालं राजांचं मानसशास्त्र. आता महाराज काय करतात, आता महाराजांचं एक म्हणजे नियोजन बघा, पुढची गोष्ट बघा. ज्यावेळी खान महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि महाराजांचा वकील होता गोपीनाथ पंत. आता गोपीनाथ पंत म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या सक्का मेवना नाता आहे. नाही तर खानानं शिवाजी महाराजांनी गोपीनाथ पंताला सांगितलं की कैसेही करून खान गडावर आला पाहिजे. आता गोपीनाथ पंत लागला कृष्णाजी भास्करच्या कानाला, सख्खे मेवणे कृष्णाजी भास्कर, गोपीनाथ पंत कृष्णाजी भास्करला सांगू लागला, दाजी खान गडावर आला पाहिजे. आता मी म्हणा नातं नाजूक आहे, करतो काय, तो म्हणा ठीक आहे करतो प्रयत्न. आणि कृष्णाजी लागला खानाच्या कानाला, हुजूर आप तो बड़े रंग शिवाजी तो बच्चा, आप खुद जाइए मिलने, बड़प्पन होगा आपका. क्या वक्त हो, हाँ हुजूर शिवाजी तो बच्चा, आप खुद जाइए मिलने, बड़प्पन होगा आपका. ऐसा तो बता दिया जाए शिवाजी राजे को, हम आ रहे हैं मिलने. सहज झालं, सीधी उंगली से घी नहीं निकलता, उंगली टेढ़ी ही करनी पडेगी. खान प्रतापगडावर येत नाही ना, त्याला काही करून प्रतापगडावर न्यायचं आहे. महाराजांनी आपलं मानसशास्त्र खेळलं. आता खान प्रतापगडावर येतो म्हणल्यावर महाराजांनी भेटीचा दिवस ठरवला 10 नोव्हेंबर 1659 आणि भेटीची वेळ सुद्धा अचूक 12:35 आणि भेट कुठे आहे, प्रतापगडाच्या दरबारामध्ये का प्रतापगडाच्या पुण्या महालामध्ये, अजिबात नाही. भेट कुठे होणार आहे, प्रतापगडाच्या पायथ्याशी. महाराजांनी खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शानदार शामियाना उभा केलाय. आता शामियानाच का, म्हणजे महाराज खानाला गडामध्ये भेटू शकत होते, महालामध्ये गाडी घेऊ शकत होते, तो शामियानाच का उभारला. पण शामियाना पण साधा सुद्धा नव्हता. हिरे मोती मानका जडवलेला, सोन्याच्या झालेली लावलेला, उंची अंतर फवारलेला, उंची मध्ये ठेवला देखणार पण ऐश्वर्य संपन्न शामियाना. का, कारण हे सगळं खानाला आवडत होतं. हे सगळ्या आवडीच्या गोष्टी बघून खानाचा राग कुठेतरी शांत व्हावा म्हणून हे महाराजांनी केले. आता बघा ना, आपल्या जगा आपल्या मित्रासोबत भांडण होतं, आपण रागारागा निघतो, त्याला बघतो, सोडत नाही, ठेवत नाही, आणि जात असताना कॉलेजच्या वरंड्यावर आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती दिसते, तिला बघून आपला सगळा राग महाराजांनी तेच केले. खानाचा राग शांत करायचा ना, खान रागामध्ये येतोय, जिंदा या मुर्दा काढतो म्हणून येतोय, खानाचा राग शांत करायचा आहे म्हणून महाराजांनी राजकारण केलं. आणि बरोबर भेटीची वेळ सुद्धा 12:35 आता खान आला शामियानामध्ये. तो शामियाना सगळा पाहिला आणि खान म्हणाला, ऐसा शामियाना तो आदिल शाह को भी नसीब नहीं हुआ, ऐसा शामियाना मुझे नसीब हुआ. असं म्हणत खान शामियानाच्या आत गेला. महाराजांना कळलं की खान शामियानामध्ये आलाय. बरोबर 12 वाजता महाराज गडावरून निघाले. आता महाराज बरोबर 12 वाजता गडावरून निघाले आणि शामियानापाशी यायला महाराजांना बरोबर 2 वाजले होते. महाराज गडावरून निघाले. आता 12:35 वेळ तुम्हाला पाठीमागे सांगितलं, ते 12:35 वेळ का, कारण 12:35 सूर्य बरोबर डोक्यावर असतो आणि शामियाना कुठे आहे, खाली. जर खानानं खालून जर वर बघायचं म्हणलं तर सूर्याची किरण सरळ डोळ्यात दिसावी, आणि महाराजांनी जर वरून पाहायचं म्हणलं तर खाण्याचा शामियाना हालचाल स्पष्ट दिसावी, म्हणून ही वेळ 12:35. आपल्या सध्याच्या भाषेमध्ये मायक्रो प्लॅनिंग म्हणतात. मायक्रो प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन.
महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले. आता सोबत घेतला जीवा महाला, सोबत घेतला कोंडाची कावजी आणि बाकीचे 8 अंगरक्षक, एकूण 10 अंगरक्षक घेऊन महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले. आता या ठिकाणी जीवाच का घेतला, या ठिकाणी संभाजीच का घेतला, हा सुद्धा विचार करायची गोष्ट आहे. होते ना तानाजी होते, बाजी सगळे होते का महाराज म्हणले चला सगळे भेटून एकदाच खेळ लावून? अजिबात नाही. जीवाच का घेतला, कारण समोर आहे सय्यद बंडा, सय्यद बंडा तसा दांडपट्टा चालवतोय म्हणून घेतला जीवा. आणि संभाजी कावजी का घेतला, कारण खान तसाच आहे झिपड हत्तीसारखा. जर आता पैलवान जर कुस्ती लावायची म्हणजे तर पैलवान एका वयोगटाचे पाहिजे, एका वजनाचे, तर कुस्ती रंगते. तर बारीक मोठा पैलवान घेतला तर कुस्ती रंगत नाही. त्यामुळे समान वजनाचे म्हणजे संभाजी कावजी सुद्धा तसाच आहे झिपड हत्तीसारखा. म्हणून महाराजांनी संभाजी कावजीला सोबत घेतलं आणि महाराज गडावरून निघाले. आणि गडावरून निघत असताना महाराजांनी एकदम अचानक थबकले आणि महाराज म्हणाले, जीवा कात्री आहे काय कात्री? जीवाला कारण आता खानाला भेटायला झालं, कात्री का करायची, तलवार घेतली असेलच की. महाराज म्हणाले कात्री आहे का? जीवा म्हटला 1 मिनिट, कात्री घेऊन आला जीवाला घेतो. महाराज म्हणाले माझी दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की खानाला हातात धरायची म्हणली तर खानाच्या हातात नाही आली पाहिजे, इतकी बारीक कर. हे सूक्ष्म नियोजन. आणि महाराज 12 वाजता निघाले. महाराज चालता चालता जीवा मला सांगत आहे की मी शामियानाच्या मध्ये जाणार, तू माझ्या सोबत येणार, माझं खानाचं काय चाललंय त्याच्याबरोबर तुझं काही देणं घेणं नाही, तू फक्त नजर ठेवायची ती सय्यद बंडावर. आणि संभाजी कावजीला सांगतात की तू शामियानाच्या बाहेर उभा राहायचं, माझं खानाचा हात काय चाललंय तुला देणं घेणं नाही, आम्ही काय बोलतो तुझा संबंध नाही, तू फक्त एवढंच करायचं, खान जर शामियानाच्या बाहेर जिवंत आला तर त्याला जिवंत सोडायचं नाही. सगळ्याला आपली कामं नेमून दिली. आणि महाराज बरोबर 12 वाजता प्रतापगडावरून खानाला भेटायसाठी निघाले. खानाला वर्दी मिळाली, शिवाजी महाराज येत आहेत. तसा खान शामियानाच्या बाहेर आला, समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार शिवाजी राजे हाती कदम येत आहेत. खानाने शेजारच्या वकिलाला विचारलं, हे शिवाजी? वकिलाने मान डोलावली. तसा खान 2 पावलं पुढे झाला, भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि राजे आले, गळाभेटीसाठी खानाच्या मिठीत शिरले. खानाचे भाऊ राजाच्या पाठीवर पडले. बघता बघता गळाभेट बदलली, भेटीने कुस बदलली, राजांचे हात वाढले, दाब वाढला, जोर पडला आणि त्यात खानाची कट्यार राजाच्या मस्तकावर नांगर कापड दिसली. जगा जाणवला, वागणं निघाली, खूपच ते मोठा जगा खान ओरडला, गोधळा बाहेर पडला. त्याच वेळी संभाजी कावजी धावला, सय्यद बंडा पुढे झाला, जीवा महाराज त्याला उडवला. कृष्णाजी भास्कर शिवाजींच्यावर वार करता झाला, वार राजाच्या मस्तकावर झाला. राजे उलटले, कृष्णाजी भास्कर उडवला आणि संभाजी कावजीनं खानाचं मस्तक छाटलं आणि प्रतापगडावरच्या तोफा कडाडल्या. फतेह झाली, खान पडला, भगवा फडकू लागला. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात विचार करायची गोष्ट आहे. खानाच्या ऐवजी जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर 1 मिनिट विचार करायचा, तर खानाच्या ऐवजी जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर आज या ठिकाणी हा स्वप्नील मायाचे नावाचा छोटासा माणूस त्या ठिकाणी शिवरायांना बोलण्यासाठी उभा झाला नसता. सवाजी पैदा नाही होता. ना शिवाजी, ना महाराष्ट्र, ना तारखाना जगण्याचा, ना इतिहास, ना अस्मिता, ना स्वाभिमान, ना अभिमान. स्वराज्याला वळण देणारा हे सगळ्यात महत्वाचं वळण आहे. कशा असेल अवस्था ती? अहो खुद्द शिवाजीराजांची अवस्था कशी असेल? अहो ज्या खानानं त्यांचे पिता शहाजीराजांना कैद केले, ज्या खानानं त्यांचे बंधू संभाजीराजांना ठार मारले, ज्या खानानं खुद्द आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मदत घडली आहे, तो खान भेटीला येतोय. महाराजांची अवस्था कशी असेल त्यावेळी? त्यावेळी महाराज तानाजीला म्हणले, तानाजी एवढे जातो का तो? नाही, सगळा पुन्हा जरा अस्वस्थच वाटते, बहुतेक बीपी पण वाढला असेल. असं तेवढ्या खानाला तू बघून पुढचं काय मी बघतो? अजिबात नाही. लढे सिपाहीवर नाम सरदार का अशी पद्धत नाही शिवाजीराजांकडं. जिथं मरण आलं तिथं राजे स्वतः मरणाला घेतले, जिथं मृत्यू सामने आला तिथं राजांनी स्वतः मृत्यूची झुंज घेतली. आणि म्हणूनच शिवाजी झाले. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचलं, शिवाजी हे नाव उलट वाचलं की त्याचं होतं जीवाशी. जो माणूस आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळत आलाय त्या योद्ध्याचं नाव म्हणजे शिवाजी. विचार करण्यासाठी गोष्ट ऐकली तरी आम्हाला. आणि अफजल खानच्या पदाच्या अगोदरची सगळी जर पार्श्वभूमी आम्ही जर पाहिली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो नियोजनाचा. सूक्ष्म नियोजन. एखादी जरी चूक झाली असती, कदाचित महाराजांनी चिलका घेतलं नसतं तर, महाराजांनी वागणं घेतली नसती तर, आता वागणं म्हणून लक्षात आलं की जगाच्या कुठल्याही शस्त्रागारामध्ये आणि युद्धागारामध्ये वागणं नावाची शस्त्र अस्तित्वात नाही, कुठंच नाही, अजूनही नाही. वागणकाचा उल्लेख येतो एकदा, कधी आमच्या पुराणात. नरसिंहानं हिरण्यकशिपूचं पोट फाडलं होतं, पण नरसिंहाची नको ओरिजिनल होती, ती शस्त्र नाही तयार केलेली. महाराजांची बुद्धी त्याचा वेळ घेते आहे.
खानाकडे निशस्त्र जायचं आहे, भेटीला जायचं आहे, दगाफटका झाला तर काय करावं लागेल? समोर साक्षात हिरण्यकशिपूस भेटायला येणार आहे, राक्षसाला फाडायचं आहे. तर आणि त्यासाठी निर्मिती झाली ती वाघनखांची. विचार करण्यासाठी गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट विचार करण्यासाठी. प्रत्येक गोष्ट गडावून निघाल्यापासून नव्हे तर अफजल खान विजापूरहून निघाल्यापासून प्रत्येक गोष्ट विचार करण्यासाठी. प्रत्येक हालचाल. महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं, 50 वर्षाचं आयुष्य. जगातले सगळे संशोधक थकलेत ह्या गोष्टीचा विचार करून. ह्या माणसानं 50 वर्षाच्या काळात एकही चूक केली नाही, एकही चूक केली नाही. आपण म्हणतो ना माणूस चुकीतून शिकतो, चुकेल तो शिकेल, अजिबात नाही. त्या ठिकाणी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मला की म्हणजे महाराजांनी एकही चूक केली नाही. चूक का सुधारण्यापेक्षा चुकूच नका असं महाराज त्या ठिकाणी सांगतात. कारण की एक चूक चुकली आपली तर पुढे आयुष्यात कसं वळणेल हे आपल्याला सांगता येत नाही. एक नवरा बायको होते, त्यांना एक छोटासा मुलगा होता. बघता बघता मुलगा माती खेळायला लागला. वडील म्हणाले जाऊ दे, लहान आहे, शिकल पुढे जाऊन. ठीक आहे. पुन्हा थोडा मोठा मुलगा थोडा मोठा झाला, शाळेत जायला लागला. शाळेत गेल्यानंतर शिवाय द्यायला लागला. आई म्हणाली जाऊ द्या, अजून लहान आहे, शिकेल पुढे जाऊन. हळूहळू मुलगा मोठा झाल्यानंतर गुटा खेळायला शिकला. बाप म्हणाला अजून बारका आहे, तुझे मोठा मग कळेल त्याला. हळूहळू तो मुलगा आणि मोठा झाला, सिगरेट ओढायला लागला, दारू प्यायला लागला. आता आई बाबालाच वाकडं बोलायला लागला. तरी पण बाप म्हणाला जाऊ दे, बारका आहे कळेल नंतर. हळूहळू तो इतका गुन्हेगार झाला, चोऱ्या करायला लागला, दरोडे करायला लागला. आणि तेव्हा बाबाला कळालं की वेळच्या पिढीला कुणाच्या संस्था भेटली असते तर ही वेळ आली नसती. मग तो मुलगा ही गुन्हेगारी करत होता. बापानं समजावून सांगितलं त्या मुलाला की आता तरी सुधर, वेळ अजून गेली नाही, आता तरी सुधर. पण पोरगा काही सुधारायचं नाव घेत नाही. बापाने उपक्रम चालू केला. पोराची एक वाईट खबर आपल्या कानावर आली की भिंतीवर खेळा मारून टाकायचा भाव. असं बघता 1-2 वर्षामध्ये पूर्ण भिंत त्या खेळांनी भरली. एक दिवस पोरगं दुपारी घरात जेवायला आलं. जेवायला आल्यानंतर त्यानं पाहिलं, तो म्हणाला बाप काय येडाबिडा झाला का काय सगळे खेळ मारून ठेवला भिंतीवर. त्याची आई म्हणाली तूच वडिलालाच विचार जाऊ. तो पोरगा वडिलांजवळ गेला आणि म्हणाला येडेबिडे झालात का काय, हे काय करताय तुम्ही चांगल्या भिंतीचं वाटोळ. मग त्यावेळी तो बाप म्हणाला हे तुझे पाप आहेत, हे तुझे पाप आहेत. जेव्हा जेव्हा तुझी वाईट खबर माझ्या कानावर येत होती ना तेव्हा एक खेळा मारलाय मी. एवढा एकदा त्या पोराच्या अंगातला अवसान सगळं निघून गेलं. तो ढकलीसा रडायला लागला आणि बापाला म्हणाला की मला माफ करा, माझी चूक मला समजली, आता याच्या पुढून हे खेळ तुम्ही काढून टाका. पण बाप म्हणाला की खेळा शिक्षण निघणार नाही, तू एक काम चांगलं कर, मी एक खेळा काढून टाकतो. तू एक काम चांगलं कर, मी एक खेळा करून टाकतो. आणि दुसऱ्या दिवशी पासून पोरगं एकदम सुधारलं, एकदम चांगलं. सगळ्या समाजाची मदत करायला लागला, आई बाबाला चांगलं बोलायला लागलं, सिगरेट दारू सगळे व्यसन सोडले, सगळं तोडलं, एकदम चांगल्या स्थितीमध्ये राहायला लागलं. रोज एक खबर कानावर लागली, रोज एक खेळा निघायला लागला. बघता एक दिवस आला की सगळे खेळ भिंतीवरले निघून गेले. पोरगं बापाच्या समोर आलं आणि म्हणालं पप्पा बघा सगळे खेळ निघून गेले. पण तुझे बाप त्याला म्हणाला अरे खेळ निघाले पण त्या पडलेल्या छिद्रांचं तू काय करणार, ते छिद्र बुजता येणार नाहीत. अरे लक्षात ठेव, ज्या वेळी तुझी वाईट खबर माझ्या कानावर येत होती तेव्हा या हृदयामध्ये मला काय यातना होत होत्या ते मला माहिती आहे. म्हणून सांगतो की चुकण्यापेक्षा चुकून सुधारण्यापेक्षा चुकच करायची नाही. शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं तर हे शिकायचं. शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं तर नियोजन शिकायचं. शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं तर आत्मविश्वास शिकायचा. पण ह्याच्यामध्ये आमचीही काही चूक नाही. आम्हाला शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं काही सांगितलेच गेलं नाही. मी अगोदर पण भाष्य केलं की 4थीच्या पुस्तकाच्या बाहेर मी कधी शिकलो नाही शिवाजी महाराज. आता BA सेकंड इयर आल्यानंतर थोडासा भाग आहे शिवाजी महाराजचा, पण ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे नशिबानं आपल्याला शिवाजी महाराज शिकायला सेकंड इयरला भेटतात. पण बाकीच्या ठिकाणी अजिबात नाही. 7वीच्या पुस्तकामध्ये 4 मार्क आला, त्याच्या पुढे अजिबात नाही. तुम्ही आयुष्य तुम्ही मेलात तरी तुम्हाला शिवाजी महाराज पुढे शिकायला भेटणार नाही. मग हे आमच्या प्रशासनाची चूक आहे. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरजेची आहे की बोस्टन विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100 मार्काला धडा आहे. शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु नावाचा बोस्टन विद्यापीठामध्ये. एवढंच काय तर पाकिस्तानमध्ये शिकवलं जाते की आदर्श राजा असा असावा पाकिस्तानमध्ये. पण दुर्दैव आमचं आहे, आम्हाला शिवाजी महाराज कळलेलं नाही. अरे व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतो मी, राष्ट्र आपल्या लातूर जिल्ह्यापेक्षा थोडंसं मोठं असेल व्हिएतनाम नावाचं. त्या तो व्हिएतनाम जे आहे ना ते त्या अमेरिकेच्या सल्तनतला गेले कित्येक वर्ष झुंजत आहे. याचं कारण तुम्हाला माहिती आहे, कारण व्हिएतनामच्या प्रत्येक चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांचा त्या व्हिएतनामचा सेनानी होता ऊन ची मिन नाव त्याचं. ऊन ची मिन व्हिएतनामचं नाव आहे. त्याची समाधी आहे व्हिएतनाममध्ये. त्या समाधीवरती काय लिहिले माहिती आहे, शिवाजी महाराजांचा मावळा या ठिकाणी चिरकाळाची समाधी लिहितोय. काय लिहिले व्हिएतनाम मध्ये. पण आमचं दुर्दैव आहे, मला शिवाजी महाराज माहिती नाही.
एवढंच काय त्याच्याशी पुढे जाऊन तुम्हाला सांगावं वाटतं की ज्यावेळी सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी कैद केलं आणि इंग्रजांनी सुभाषचंद्र बोसांना नजरकैदेमध्ये ठेवलं. आता नजरकैदेमध्ये ठेवल्यानंतर सुभाषचंद्र बोस त्यांना वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती आणि वाचता वाचता त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक पडलं शिवचरित्र नावाचं आणि आग्र्याची सुटका या प्रकरणातून सुभाषचंद्र बोसांना कळालं की या इंग्रजांच्या तावडीतून आपण कसं सुटावं. सुभाषचंद्र बोस निसटले. त्या आग्र्याची भेट त्यांनी पूर्ण वाचून काढली आणि सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजरकैदेतून सुटले. पुढे ब्रह्मदेशात गेले. आझाद हिंद सेनेची स्थापना केली. चला आता